सांस्कृतिक कार्यक्रमाची पहिली लावणी. लावणीसाठी सगळेच आतुर आहेत. त्या घुमरांचा आवाज ऐकण्यासाठी देखील सगळे सज्ज आहेत आणि नक्कीच आपल्या माता भगिनी देखील त्या लावण्यवतेला पाहण्यासाठी सज्ज आहेत. जसे लावणी म्हटलं की नक्कीच सोळा शृंगार करून एखादी सुंदर अशी लावण्यवती आपल्या नजरेसमोर उभी राहते आणि कळत न कळत ती ज्यावेळेस रंगमंचावरती येते त्यावेळेस आपल्या लावणीचा सप्त सूर आणि आपल्या अदाकारीने समोर बसलेल्या प्रत्येक रसिकाला घायल करून टाकते. अशीच काहीशी लावणी रंगमंचावरती अवतरणार आहे आणि खरं तर ते लावण्यवती खास तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. आपल्या घरातील एखादी स्त्री ज्यावेळेस नटते थटते त्यावेळेस नक्कीच आपल्या पतीला एक प्रश्न विचारते की आज मी कशी दिसते. ती जरी त्या आरशासमोर उभी राहून आरशाला कितीही तिने त्रास दिला असला तरी सुद्धा तो आरसा तिला काहीच म्हणत नाही. पण पतीने जरी एखादा शब्द चुकीचा वापरला तर त्या बिचाराला 4 दिवस जेवायला मिळत नाही. पण खरं तर एक सुंदर अशी लावण्यवती रंगमंचावरती येते आणि ती तुम्हाला प्रश्न विचारते की सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत. एकदा सुंदर अशा लावण्यवतीसाठी एकदा जोरदार सगळ्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. येते लावण्यवती, लावण्य अप्सरा, लावण्य तारका, शैतानी गुरव.